टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। कृषी प्रदर्शन हे तालुका प्लेसला होतंय, ही खूप आनंदाची गोष्ट आहे। गेली अनेक वर्ष मारुद्र पाटील, अमोल भिसे या सगळ्यांच्या प्रयत्नातून आगळा वेगळा कार्यक्रम इंदापूरमध्ये होतोय आणि शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग आणि तंत्रज्ञान आणि शेती ही जी नवीन पद्धतीने आज देशात होतीये, राज्यात होतीये, त्याचा सगळ्याचा एका ठिकाणी ही सगळी माहिती जी मिळते ही खूप आनंदाची गोष्ट आहे आणि अशी प्रदर्शनं प्रत्येक तालुक्यात झालीच पाहिजे असा आमचा अनेक वर्ष आग्रह राहिला। आदरणीय पवार साहेबांनी या खात्याचे मंत्री असताना कृषी विज्ञान केंद्र जी सगळी देशभर केली आणि त्याच्याच काम पुढे नेण्याचं काम आज राजेंद्र पवार जी करतायत आणि राजूदादांच्या प्रयत्नातून कृषक सारखा एक खूप मोठा उपक्रम होतो। इथे ह्या सगळ्यांचाच आमचा प्रयत्न आहे की कृषक सारखीच आणखीन उपक्रम तालुका प्लेसला पडावे। सुरेश दस यांनी धनंजय मुंडेची भेट घेतल्याची चर्चा गेले 2 दिवस झालं महाराष्ट्राच्या पॉलिटिकल मध्ये सुरू आहे आणि आज असं असताना संदीप क्षीरसागर आणि उपमुख्यमंत्री अजितदादा देखील जुन्नरमध्ये त्या ठिकाणी बाजार समितीच्या ऑफिसमध्ये भेटलेले, दोघांची गुप्त चर्चा झाली। त्याच्यात बहुत अंतर आहे 2 मीटिंग्स मध्ये। काय अंतर? अर्थातच एक उपमुख्यमंत्री आणि एक आमदार आहेत। आमदार आणि उपमुख्यमंत्री भेटले, मी तर आठवड्याला भेटते मंत्र्यांना दिल्लीमध्ये। मी आणि ट्विट करते ना, मी मंत्र्यांना का भेटते? महाराष्ट्राच्या कामांसाठी। मी आठवड्याला मिनिमम सेशन चालू असताना 5 ते 10 मंत्र्यांना मी स्वतःच भेटते। त्याच्यामुळे मंत्र्यांना भेटावंच लागतं, आम्ही लोकप्रतिनिधी आहोत। पण ज्या मंत्र्यावर मी आरोप केले भ्रष्टाचाराचे, खुनाचे, म्हणजे विचारू नका, कुठला विषयच राहिला नाही। त्याच्यामुळे मला एकच गोष्ट, मला वेदना होते की तुमसे ही उमेद नाही। मला खूप अपेक्षा होत्या त्यांच्याकडून की मला असं मनातून मला वाटत होतं की राजकारण बाजूला ठेवून, हा राजकीय विषयच नाहीये, सामाजिक नैतिकतेने आज सगळेच पक्ष, लोकप्रतिनिधी हे व्यक्तीच्या विरोधात नाहीये, त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढतात। आणि देशमुख कुटुंबाला, मग बीड असेल किंवा परभणी असेल, दोन्ही ज्या घटना झालेल्या आहेत त्या अतिशय दुर्दैवी आहेत आणि दोन्ही घटनांमध्ये न्याय मिळालाच पाहिजे। आणि मला खूप वेदना झाल्या आणि मला वाईटही वाटलं जेव्हा मी ही बातमी पाहिली आणि ज्या पद्धतीने त्याचा बद्दल 4 तास 2 तास किती तास झाली, खूप अस्वस्थ करणारी होती। कारण का मला खूप विश्वास होता की हा जो खून झालाय, जिथे एक्स्टॉर्शन झालंय, जिथे शेतकऱ्यांना फसवलेलं आहे, शेतकऱ्यांचा पीक विम्यातून पैसे काढलेत, अहो काही नाही तर ह्यांनी ती जी गोणी असते ना ज्याच्यात सगळा माल आपले सगळे शेतकरी ठेवतात, त्याच्यात पैसे काढले, कापसात पैसे काढले, कुठला युरिया, बॉटल युरिया मध्ये पण पैसे काढले। हे मी म्हणत नाहीये, हे सगळे नॅनो युरिया, बरोबर आहे तुमचं, त्या सगळ्यामध्ये पैसे काढले मी म्हणत नाही, सरकारच म्हणतंय, सरकार कबुली देते। राज्याचे कृषी मंत्री म्हणले 500 कोटी नाही 5000 कोटी रुपयाचा घोटाळा झालाय, मी नाही म्हणले हो, मी कोणावरच आरोप कधी केले नाही, कधी करणारी नाही, माझं राजकारणच नाही। पण जर अशा घटना झाल्या असतील तर इन्क्वायरी व्हायला नको। आणि म्हणूनच जर अशा गोष्टी होणार असतील आणि ती कुटुंब अस्वस्थ आहे, काल मी जेव्हा देशमुख कुटुंबांना पुन्हा एक तर त्या मुलीचे अश्रू बघून मी प्रचंड अस्वस्थ होते आणि मला याच्यात राजकारण आणायचं नव्हतं म्हणून मीही फार वेळा तिथे गेले नाही। पण आज मला असं वाटतंय की त्या फॅमिलीला आधार द्यायला कोणीच नाही, म्हणून मी स्वतः 18 तारखेला बीडला जाणार टाकण्याचं काम बावनकुळेंकडून होतंय ते मला माहिती नाही, तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे। कोण पडदा टाकतोय, मॅनेज झाले, हे मला यातलं काही माहिती नाही। असलं गलिच्छ राजकारण मी कधी केलं नाही आणि कधी करणारही नाही, कारण का सत्यमेव जयते, सत्याचा विजय झाला पाहिजे। आणि जर तुम्ही विचार करा, त्या मुलांचे वडील परत कधीही येणार नाही, त्यांचा खून झालाय, ती मुलगी 12वीची परीक्षा द्यायच्या ऐवजी वण वडिलांना न्याय मागण्यासाठी फिरते। त्या मुलीचे अश्रू, त्या भावाचे अश्रू, त्यांच्या बायकोचे अश्रू हे दिसत नाहीत या सरकारला। किती अस्वस्थ करणारी ती परिस्थिती आहे मला सांगा। आणि त्याच्यानंतर खून झाला, खून करणारा 5वा माणूस आहे कुठे? गायब। फोनचे CDR मिळत नाहीत, असं कसं होऊ शकतं? त्यानंतर एक्स्टॉर्शन, त्याच्यानंतर या शेतकऱ्यांची फसवणूक, 70 कोटी रुपयाचे रस्ते म्हणे झालेच नाही। DPTC मध्ये इन्क्वायरी 1 वर्षाची लागली आहे। माझी मागणी आहे, मी बीडला जाऊन मागणी करणार आहे, 1 वर्षाची इन्क्वायरी नाही, आम्हाला पूर्ण टर्मची इन्क्वायरी पाहिजे, पूर्ण 5 वर्षाचा हिसाब किताब करना पडेगा।
कारण का महाराष्ट्र नाही देश आज उत्तर मागतो. त्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, देशमुख कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. आणि माझी भूमिका राहील की म्हणून मी इतके दिवस फार विचार करून गेले नाही त्यांच्याकडे. म्हटलं सगळे बघतायत, आपल्याला राजकारण करायचं आहे, आपण माणुसकीच्या नात्याने त्या कुटुंबाच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं. माणिकराव कोकाटेंचा जो प्रश्न आता तुम्ही मुद्दा मांडला की अर्थात त्यांनी ते विधान केलं होतं आणि त्याची उकल तुम्ही दिली. आता माणिकराव कोकाटे असं म्हणतात की 1 रुपया भिकारी देखील घेत नाही, मात्र शेतकऱ्याला आम्ही विमा देतोय आणि प्रचंड टीका होते आता. तुम्हाला खरं सांगू, मी इतकं असंवेदनशील सरकार आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही. ह्याच्यावर काय बोलणार हो आपण? आपलं रामकृष्ण हरी पांडुरंगाचं नाव घ्या आणि आपण आपलं काम करत आहे. काही भर भाषणात अजितदादांना भावाची आठवण आली. मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मला याच्यात काय माहिती. काही धनंजय मुंडेला हे सरकार पाठीशी घालतंय का? आणि यालाच जोडून एक प्रश्न की अशोकराव चव्हाण असे म्हणालेले आहेत की आमच्यावरती फक्त आरोप झाले म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमचा राजीनामा घेतला आणि आमच्या करिअरला कुठेतरी एक गालबोट लागला. मग ह्या सरकारमध्ये नैतिकता नाहीये का असं मी पहिल्या दिवसापासून माहितीये. नैतिकता हा विषय. आणि मी सुरेश धसांचाच डायलॉग तुम्हाला सांगते, हा तुमच्याच चॅनलवर मी पाहिलाय. सुरेश धस असं म्हणाले होते, दाखवणार असाल तर पुराच दाखवा माझा बाईट. सुरेश धस असं म्हणाले होते की नैतिकतेची आणि यांची कधी भेटच झाली नाही. हा माझा नाही डायलॉग आहे, सुरेश धस हे तुमच्याच चॅनलवर बोलले होते, आठवत असेल. मी खूप अशा बाबतीत अस्वस्थ असते, त्याच्यामुळे मला असल्या गोष्टी खूप मनाला लागतात. ज्या दिवशी सुरेश धस म्हणले, मला इतकं समाधान वाटलं होतं की किती सुरेश भाऊंकडून मला अपेक्षा होत्या की त्यांनी राजकारण बाजूला ठेवून त्या पोरांसाठी ते उभे होते, त्या माऊलीसाठी उभे होते, जी बिचारी विधवा झाली हो. तिचा दुःखाचा डोंगर त्या कुटुंबावर कोसळलाय. तुम्ही विचार करा, ती माऊली कशातून जात असेल, केवढं मोठं दुःख तिच्यावर आलंय. आणि तिची काय चूक, त्या मुलांची काय चूक, त्या भावाची, देशमुख कुटुंबाची काय चूक? ते तर वाचवायलाच गेले होते ना. एक्स्टॉर्शन चाललं होतं तिथे, धमकी, खून, महिलांवर अन्याय, अत्याचार, अजून काय. म्हणजे तुम्ही बघा, या सगळ्या गोष्टींमध्ये खून झाला, महिलांवर अन्याय झाले का, झाले. महिलांवर अत्याचार झाले का, कोर्टात केस चालू आहे, कोर्टाने पण सांगितलंय केलाय. भ्रष्टाचार आहे, अजून कुठला गुण राहिलाय मला सांगा हो बाबा रे. महाराष्ट्राच्या या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये चव्हाण साहेबांचं नाव आणि फोटो घेऊन फोटो बॅनरवर लावून नाही प्रश्न सुटतो. आपल्याला कृतीमधून तसं वागलं. ऑपरेशन टायगर पुन्हा सुरू झालेले. आता राजन साळवी यांच्यानंतर लवकरच भास्कर जाधव देखील आमच्या सोबत येतील असा दावा मनीषा कायंदे यांनी केलाय. कसं बघताय एकंदरीत हे सगळे प्रवेश होत आहेत, कुठेतरी महाविकास आघाडी डॅमेज करण्याचं काम सुरू आहे? मागेही झालं होतं, त्याच्यामुळे काही नवीन नाही. पार्ट 2 असेल हा त्याचा. इंदापूर तालुक्यामध्ये जलजीवन मिशनचे अनेक कामं रखडले, त्या ठेकेदारालाच आपण कुठं काम केलेलं माहित नाही. त्या पाठोपाठ घरकुलामध्ये मोठा भ्रष्टाचार होतो, हप्ते काढण्यासाठी पैसे मागितले जातात आणि अशा अनेक प्रकार इंदापूरमध्ये होतात. त्याबद्दल तुम्ही काय म्हणता? मी पार्लमेंटमध्ये फ्लोअर ऑफ द हाऊस, म्हणजे मी पार्लमेंटमध्ये स्वतः ह्याच्याबद्दल बोललेले. निलेश लंकेही पक्षाच्या वतीने बोललेले आहेत. जल जीवन मिशनचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा पूर्णपणे एक श्वेतपत्रिका मी मागितलेली आहे मंत्र्यांकडे आणि निलेश लंकेंनी पूर्ण राज्याची श्वेतपत्रिका मागितलेली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली अशा ज्या फसवणूक ज्या होत आहेत, सर्वसामान्य कष्टाचे पैसे तुम्ही सगळे टॅक्स भरता, त्याच्यातूनच हा निधी येतो. आणि जल जीवन मिशन मध्ये जे आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि काम ग्राउंडवर कुठेही दिसत नाहीये, हे खूप दुर्दैवी. आणि तुम्ही जर बजेट पाहिलं तर जवळपास 41% निधी जल जीवन मिशनचा या देशात खर्च झालेला नाही. त्याचं कारण असं, राज्यांनी तो नीट खर्च केलेला नाही. प्रत्येक ठिकाणी इन्क्वायरी लागली आणि पैसे थांबवले गेले अनेक गावात. आणि मी स्वतः CR पाटलांची बोलली आहे. मी जाहीरपणे, ते जरी भारतीय जनता पक्षात असले तरी मी CR पाटलांचे अतिशय विनम्रपणे आभार मानेन. कारण का मी जेव्हा त्यांना सांगितलं की माझ्या लोकसभा मतदारसंघात अशा घडत आहे, म्हणले सुप्रिया तू काळजी करू नको, मी सगळं काम थांबवीन. जोपर्यंत आपल्याला पारदर्शक कारभार होत नाही तोपर्यंत निधी महाराष्ट्राला मिळणार नाही. त्याच्यामुळे मला इतकं कौतुक वाटलं, जरी आम्ही विरोधात काम केलं, अच्छे को अच्छा बोलण्याची. CR पाटलांचे मी जाहीर आभार मानते की त्यांनी मला सांगितलं जल जीवन मिशनचा एकही पैसा वाया मी जाऊ देणार नाही. भास्कर जाधवांनी आज प्रेस घेतली आणि ते असं म्हणतात की महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आज अशी निर्माण झाली की कोणत्याही पक्षाला कोणाचीच आता गरज राहिलेली नाही.
ते दुखावले असतील. त्यांना पण आज महाराष्ट्रात ज्या पद्धतीने सत्तेमधल्याही लोकांचे स्टेटमेंट्स येत आहेत ते अस्वस्थ करणारे. एवढं मोठं मॅन्डेट मिळालं या सरकारला, उलट सुजलाम सुफलाम राज्य चालायला पाहिजे होतं आतापर्यंत. आता त्यांचे पालकमंत्री पदावरनं पण वाद संपत नाहीयेत. काही माजी मंत्री तानाजी सावंत यांनी आपल्या कौटुंबिक वादासाठी पूर्ण यंत्रणेचा वापर केला, त्यांना वेठीस धरलं, यासाठी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याची मागणी होते. यावरती आपण काय सांगाल? मला एकच वाटतं, त्यांचा मुलगा शोधायला राज्याची यंत्रणा उभी राहिली, पण देशमुख कुटुंबामध्ये हत्या झाली. 5वा जो खुनी आहे तो 60 दिवस नाही, आज 60 दिवसाहून जास्त दिवस, 63 दिवस झाले तो खुनी सापडत नाही. म्हणजे एका मोठ्या नेत्याचा, मंत्र्याचा मुलगा शोधायला राज्याची यंत्रणा उभी राहते, पण देशमुख कुटुंबाला न्याय मागण्यासाठी ती पोरं रोज रडतायत, त्यांना न्याय मिळत नाही. तो 5वा माणूस अजूनही सापडला नाही. किती दुर्दैवी आहे मला. पवार साहेबांनी एकनाथ शिंदेचा सत्कार केला आणि त्यावरून कुठंतरी आता संजय राऊत नाराज झाले. गेले 2 दिवस झालं हे सगळं मीडिया समोर येतंय आणि ते म्हणतात की ज्यांनी आपलं सरकार पाडलं त्यांचा सत्कार करायला जाणं योग्य नव्हतं. मी परवा ह्याच्यावर बोलले, मी कालही बोलले, परवाही बोलले याच्यावर, की अर्थातच आघाडी असेल किंवा आमच्या विरोधातली असतील, एखाद्या गोष्टीमुळे दुःख झालं असेल तर अर्थातच त्यांच्याशी आम्ही चर्चा केली पाहिजे. माझी स्वतःही अनेक शिवसेनेच्या खासदारांची भेटही दिल्लीत झाली ज्या दिवशी घटना झाली, माझी चर्चाही झाली आणि अर्थातच दोन्ही बाजूने आम्ही खबरदारी घेऊ, कोणी दुखवलं जाणार. नाराज नाट्य दूर होईल महाविकास आघाडी का नाही होणार? कारण की आम्ही सत्तेसाठी एकत्र नाही आलेलो, आम्ही देशाच्या संविधान वाचवण्यासाठी एकत्र आलोय. त्याच्यामुळे देशासाठी आम्ही सगळा कुठलाही त्याग करायला तयार. नवी दिल्लीत रेल्वे स्टेशनवर आपल्या राष्ट्रवादीमध्ये 2 गट पडल्यात का? कारण तालुका अध्यक्ष कुठं दिसत नाही आणि बॅनरवरही दिसत नाही. तालुका अध्यक्ष मला सांगूनच आज दुसरीकडे गेलेत. माझं स्वतःच त्यांच्याशी बोलणं झालंय, त्याच्यामुळे आता आले ऑलरेडी. बॅनरवर सुद्धा दिसत नाही. बॅनर दिसेल, आमचा पक्ष बॅनरवाला नाहीच आहे. आमचा पक्ष बॅनरबाजीवर विरोध नाही. मी स्वतः बॅनरच्या विरोधात आहे. मी सगळ्यांना सांगते बॅनर लावूच नका. हे माझं भाषण अनेक वेळा झालं. विधानसभेला आपल्या विरोधात काम केलेलं आज आपल्या आजूबाजूला दिसत आहे. सगळ्याच पक्षामध्ये झाले. मग ते त्यांच्याकडे आपल्या नेतृत्वावर त्यांना विश्वास नव्हता का? नाही, लोकसभेला पण असंच झालं ना, नाही तर 26,000 प्लस झाले असते का? मी विधानसभेला आपल्या नेतृत्वावर विश्वास ठेवला नाही. असं काही नसतं. इलेक्शन मतदान लोक करतात आणि मी सांगू, सगळं नेत्यांवरच झालं असतं ना तर मी निवडून आले असते का? मायबाप जनता उसकी ताकद है. आम्ही फक्त निमित्त आहोत. मोठे मतदार राजा आहे तो. काही इंदापूरमध्ये सुरू असलेल्या शरद कृषी महोत्सवामध्ये विशेष करून पहिल्यांदाच AI तंत्रज्ञान या ठिकाणी जे आयोजक आहेत त्यांनी शेतकऱ्यांसाठी आत्मसात करण्यासाठी काही त्या ठिकाणी चर्चासत्र आयोजित केली होती आणि पहिल्यांदा AI तंत्रज्ञानाचा यामधून हे केलं. इंदापूर कसं बघतो तुम्ही या? नाही, त्याचं स्वागतच करतो. कारण की या देशामध्ये मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष जेव्हा आले होते 1 महिन्यापूर्वी, तेव्हा त्यांनी त्यांच्या भाषणात संपूर्ण देशामध्ये बारामतीचं कौतुक केलं. कारण का बारामतीमध्ये AI मध्ये शेती काम करणारं देशातलं पहिलं तालुका म्हणजे बारामती आहे. त्याच्यामुळे मला सार्थ अभिमान आहे या गोष्टीचा की तंत्रज्ञान आणि शेती याची सांगड घालायचं काम बारामती, इंदापूर, दौंड सगळीकडे बारामती लोकसभा मतदारसंघात होत आहे. त्याबद्दल मी आयोजकांचे आणि शेतकऱ्यांचे विनम्रपणे आभार मानते की हा बदल आत्मसात करून पुढे जायची आणि बदल घडवण्याची ताकद या सगळ्यांनी दाखवली. खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवरती चेंगराचेंगरी झालेली आहे, बरेच नागरिक हे झालेले आहेत. खूप दुर्दैवी घटना आहे. अतिशय मगाशी बोलले सविस्तर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.